ज्या व्यक्तींना हायपोथायरॉइडिझम असतं म्हणजेच ज्यांची थायरॉइड ग्रंथी पुरेसं काम करत नाही, अशा व्यक्तींमध्ये वजन जास्त असणं हे खूप कॉमन आहे. अशा व्यक्तींचं वजन काही केलं तरी वाढणारच, ते कमी होणारच नाही, अशी अनेकांची समजूत असते. यामागे खरं तथ्य काय आहे? हायपोथायरॉइडिझम असेल तर वजन वाढतच राहतं का? गोळ्या सुरू केल्यानंतर वजन पुन्हा नॉर्मलला येऊ शकतं का? चला याबाबत आपण अधिक माहिती आणि त्यामागचं तथ्य आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊयात. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सध्या हायपोथायरॉइडिझमचं प्रमाण बरंच वाढत आहे. स्त्रियांमध्ये कॉमन असणारी ही कंडिशन पुरुषांमध्ये पण हल्ली वाढत चालली आहे आणि बऱ्याचदा वाढलेलं वजन हे हायपोथायरॉइडिझमचं एक लक्षण आहे असं समजलं जातं. आणि यात काही प्रमाणात तथ्य सुद्धा आहे. आपली थायरॉइड ग्रंथी ही आपल्या शरीराच्या चयापचयाचं काम बघत असते किंवा आपण किती कॅलरीज बर्न करणार किंवा आपला बेझल मेटाबॉलिक रेट म्हणजे कॅलरीज जाळण्याचा रेट काय असणार याच्यावरती या थायरॉइड ग्रंथीचं नियंत्रण असतं. आणि जर थायरॉइड ग्रंथी पुरेसं काम करत नसेल तर वजन वाढण्याचं प्रमाण अशा व्यक्तींमध्ये जास्ती असतं किंवा त्यांची टेंडन्सी वजन वाढण्याची जास्ती असू शकते. हे खरं आहे. बऱ्याचदा हायपोथायरॉइडिझम जेव्हा डिटेक्ट होतं तेव्हा अशा व्यक्तींचं वजन वाढलेलं असतं, अशा व्यक्तींमध्ये सुस्तपणा आला असतो, केस गळत असतात, त्वचा थोडीशी कोरडी झाली असते किंवा आवाजात काही बदल झाले असतात. बऱ्याचदा अशा सिम्पटम्सवरनच डॉक्टर्स हायपोथायरॉइडिझमची टेस्ट करायला सांगतात आणि मग TSH या हॉर्मोनची लेवल वाढली असेल तर हायपोथायरॉइडिझमचं निदान होतं आणि औषधं सुरू केली जातात. तर ही औषधं म्हणजे खरं तर औषधं नसून हे हॉर्मोन्सच असतात जे थायरॉइड ग्रंथी तयार करत असते आणि जे शरीरात पुरेशा प्रमाणात तयार होत नाहीत. ते आपण गोळीच्या स्वरूपात घेतो आणि ही गोळी नियमित स्वरूपात आपण घेतली तर थायरॉइड हार्मोनचं प्रमाण शरीरातलं हे एका चांगल्या लेवलला, उपयुक्त किंवा ऑप्टिमल लेवल ज्याला आपण म्हणतो त्या लेवलला मेंटेन केलं जातं. थोडक्यात आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की थायरॉइड ग्रंथीचा आणि वजनाचा नक्की संबंध आहे, पण वजनाशी फक्त ह्या एकाच गोष्टीचा संबंध नाहीये. वजन वाढण्यामागे इतर अनेक कारणं असू शकतात. मग त्याच्यामध्ये चुकीची जीवनशैली असेल म्हणजे चुकीचा आहार किंवा व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली, ताणतणाव हे सगळी कारणं वजन वाढण्यामागे असू शकतात. त्याचबरोबर काही अनुवंशिक घटक पण असू शकतात, काही इतर औषधं असू शकतात. तर याचा पण विचार करायला हवा. फक्त थायरॉइडला ब्लेम करून उपयोग नाही, कारण थायरॉइड ग्रंथीचं काम जरी पुरेसं नसलं तर याचं खूप वजन वाढत नाही. म्हणजे अगदी 20-25 किलो वजन वाढलंय हे फक्त थायरॉइड ग्रंथीच्या अपुऱ्या कामामुळे होत नाही. त्यामुळे इतर घटकांचा पण तितकाच डोळसपणे विचार करणं हे महत्वाचं आहे. दुसरं असं होतं की तुम्हाला आता जेव्हा डिटेक्ट होतं हायपोथायरॉइडिझम तेव्हा थायरॉइडच्या गोळ्या सुरू केल्या जातात हार्मोन्सच्या आणि मग तुमच्या थायरॉइड हार्मोन्सच्या लेवल्स नॉर्मलला येतात. डोस थोडासा ऍडजस्ट करावा लागतो सुरुवातीला आणि मग तुमच्या एकदा TSHच्या आणि बाकी T3 T4च्या लेवल्स नॉर्मलला आल्या की मग हे कारण पण तुमचं गेलंय थायरॉइड हार्मोन्सचं की त्याच्यामुळे जे वजन वाढ होऊ शकत होती ती आता होणार नाहीये हे पण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे बरेच लोक असं करतात की त्यांना असं वाटतं गोळ्या घेतल्या तरी आता थायरॉइड मला आहेच त्याच्यामुळे माझं वजन वाढणारच आहे. तर असं नाहीये. तुमच्या गोळ्या घेऊन जर का लेवल्स चांगल्या आल्या असतील हार्मोन्सच्या तर तो आता फॅक्टर गेलाय, ते कारण आता गेलंय. त्यामुळे आता इतर कारणांवरतीच तुम्हाला लक्ष फोकस करायचं आहे जरी वजन वाढत असेल तरी, आणि ती कारणं आता दूर करायचा प्रयत्न करायचा आहे. तिसरी गोष्ट अशी होते की आता मग वाढलेलं माझं वजन कमी होईल का गोळ्या सुरू केल्यानंतर? तर याचं उत्तर असं आहे की ते इतक्या सहजासहजी कमी होत नाही. जे वजन तुमचं डायग्नोसिसच्या काळामध्ये वाढलेलं आहे ते पटकन अशी गोळ्या सुरू केल्यानं झटकन जेवढं वाढलं तेवढं कमी झालं असं होत नाही. गोळ्या सुरू केल्यानंतर काही प्रमाणात वजन कमी व्हायला मदत होते. स्पेशली जे वजन वॉटर रिटेन्शनमुळे वाढलं असतं ते गोळ्या सुरू केल्यानंतर कमी जरूर होतं. पण जी चरबी वाढली असते किंवा जे इतर वाढलेलं वजन आहे तुमचं ते असं झटकीने कमी होत नाही. वजन वाढण्याला प्रतिबंध जरूर होतो गोळ्या सुरू केल्यावरती, पण वाढलेलं वजन कमी करायला तुम्हाला विशेष कष्ट घ्यावे लागतात आणि त्यासाठी उत्तम आहार, नियमित व्यायाम, तुमचा ताणतणावाचं नियंत्रण या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे मला असं वाटतं की हायपोथायरॉइडिझम हे एक कारण जरी असलं वजन वाढायचं तरी फक्त त्यालाच ब्लेम करू नका. तुमच्या लेवल्स चांगल्या आहेत का थायरॉइड हार्मोन्सच्या हे वेळोवेळी चेक करत राहा. त्या जर का नॉर्मल असतील
तर वेल अँड गुड. मग तुमचं हे कारण आता गेलंय असं समजा आणि इतर फॅक्टर्सकडे लक्ष द्या. जर लेवल्स नॉर्मल नसतील तुमच्या अजूनही आलेल्या, तर डॉक्टरांशी बोलून तुमचा डोस ऍडजस्ट करा आणि लेवल्स तुमच्या थायरॉइड हार्मोन्सच्या नॉर्मल लेवलमध्ये आणायला जरूर प्रयत्न करा. आणि हे तुम्ही एकदा करू शकलात की मग तुम्ही आणि हायपोथायरॉइडिझम नसलेली व्यक्ती हे सिमिलर आहेत. मग इतर व्यक्तींना जे करावं लागणार आहे वजन कमी करायला ते तुम्हालाही करावं लागणार आहे, हे लक्षात ठेवा. तर एवढं आज बोलून आपण थांबूयात. या बाबतीत तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर मला जरूर विचारा. थायरॉइडची गोळी तुमची जर का सुरू असेल तर ती गोळी घेताना काय काळजी घ्यायला पाहिजे विशेष, अशा 7 टिप्स मी लवकरच माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर त्या टिप्स बघायला पण विसरू नका, जेणेकरून गोळ्या घेऊन तुमची थायरॉइडची लेवल नॉर्मलला यायला नक्की मदत होईल. कारण काही चुका या तुमच्या गोळीचा पुरेसा परिणाम न होण्यासाठी कारण ठरू शकतात. तर असंच छोटी छोटी पण उपयुक्त माहिती घेऊन मी तुम्हाला भेटणारच आहे दर मंगळवारी. आणि आमच्या चॅनलवरचे इतर व्हिडिओ सुद्धा जरूर बघायचे तुम्हाला. यातनं तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल आणि तुमच्या आरोग्याची तुम्ही अधिक सजगपणे काळजी घ्याल याची मला खात्री वाटते. चला पुन्हा भेटूया लवकरच. धन्यवाद.